अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपल्या शरीरातील महाभारत हे परमपूज्य सौ शकुंतलादेवी आपटे यांच्या प्रवचनातलं तरी गा ऐसे करी या प्रवचन सेवेत प्रश्नोत्तर आता विचारतात. कारण लोकांना शंका बऱ्याच असतात. प्रश्न: प्रस्तुत आतल्या महाभारतातला संजय कोण? संजय हा साक्षी आहे. अगदी मूळ शुद्ध स्वरूप जर का गृहीत धरले तर तो जीवही होऊ शकतो किंवा एरवी आत्मा म्हणूनही सांगता येऊ शकतो. संजय हा कशातच नाही. आत्म्याचे स्वरूप गृहीत धरले तर तो अलिप्त आहे आणि कर्ण हा वासनांच्या गोतावळ्यात बद्ध आहे. म्हणूनच त्याला जीवदशा प्राप्त झाली आहे. दुसरा प्रश्न: हे महाभारत केव्हा घडले? ऐशी कर्मे साम्यदशा याप्रमाणे कर्माची साम्यदशा जेव्हा येते तेव्हाच श्री भगवंत सद्गुरू रूपाने येतात. त्या कर्णाच्या कर्माची साम्यदशा निकटच आलेली होती. जेव्हा आपल्या प्रापंचिक कर्माचा नाश व्हायला लागतो म्हणजे त्या वासना कमी होतात आणि शुद्ध पुण्यकर्म बरोबरीने गाठीशी असते त्यावेळी हे महाभारत घडते असे एका अर्थाने म्हणता येईल. कुंती कोण? ती तर मूळ शक्ती मानली जाते. महात्रिपुरसुंदरीच्या रूपाने तिचे स्थान अबाधित आहे कारण तिनेच पंचप्राणांना जन्म दिलेला आहे. द्रौपदी कोण? मूळ शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती पंचप्राणांनाच धरते. त्या प्रसंगी हे बरोबर झाले नाही, ते बरोबर झाले नाही असे वेळोवेळी सांगून द्रौपदी पांडवांचा विवेक जागृत ठेवते. जे काही अपमान झाले ते सगळे सहन करण्याची ताकद केवळ द्रौपदीचीच होती. अहंकाराचा जो खेळ चाललेला होता तो पेलायला एकटी द्रौपदी समर्थ होती. गांधारी, कुंती या बाकीच्या कोणीही त्यासाठी समर्थ नव्हत्या. द्रौपदीचे स्थान हे अत्यंत युनिक, वैशिष्ट्यपूर्ण, एकमेवाद्वितीय असे आहे. जी मूलाधारातली शक्ती आहे ती शक्ती म्हणजे द्रौपदी आणि तिला बुद्धीचे म्हणजे गणपतीचे अधिष्ठान आहे. त्यामुळे ती बुद्धिवान होती आणि त्याचबरोबर शूरही होती. शौर्य आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी द्रौपदीच्या व्यक्तिमत्वात एकवटलेल्या होत्या. मोह म्हणजे कोण? धृतराष्ट्र ना. धृतराष्ट्राच्या मोहातूनच या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. योग वासिष्ठ वाचले तर लक्षात येईल की मोहामुळे किती गोष्टी निर्माण होतात. प्रश्न: श्री भगवंताने कर्णाला तो कोण आहे ते पूर्वीच का नाही सांगितले? उत्तर: श्री भगवंत हे त्या जीवाला ओळख केव्हा देतील तर जीवाची जेव्हा परब्रह्म भेटीसाठी तडफड होईल तेव्हाच. कर्णाची जेव्हा अशी तडफड व्हायला लागली की आता मी काय करू तेव्हाच देवाने त्याला ओळख दिली की असे असे आहे, तू या बाजूला ये. तोपर्यंत ते त्याला तसे काही सांगायला गेले नाहीत. महर्षी वेदव्यासांनी लिहिलेले मूळ महाभारत जर बघितले तर ते दूरदर्शनवरील सिरियलपेक्षा कित्येक ठिकाणी वेगळे दिसेल. शकुनीचे व्यक्तिमत्व हे महाभारत मालिकेमध्ये दाखवले आहे तसे प्रत्यक्षात बिलकुल नाही. तो अत्यंत शूर होता, पराक्रमी होता आणि एवढेच नाही तर निश्चयही होता. असे असूनही त्याच्याजवळ चूडबुद्धी होती. म्हणूनच तो शांतपणे सगळे डाव खेळत होता. मूळ महाभारतात शकुनीचे यथार्थ वर्णन केलेले आहे. त्यामुळे सिरियलमध्ये दाखवलेले प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असे नाही. कर्णाला तो कोण आहे आणि कुठे जात आहे याची जाणीव देण्यासाठी श्री भगवंत त्याच्या जवळ गेले. म्हणून कर्ण देवांना म्हणतो की देवा, आपण मला निशस्त्र केलेत. ती जाणीव झाल्याबरोबर तो पहिल्यांदा देवांना हेच मागतो की मला मोक्ष द्या, मला आपल्या स्वरूपात सामावून घ्या. येथे जो सांगितला तो महाभारताचा अगदी वेगळा असा एक
ॲस्पेक्ट आहे. महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये तो फार गूढपणे सांगितलेला आहे. श्रीकृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार होता असे नेहमी म्हटले जाते. परिपूर्ण अवतार म्हणजे काय, तर त्या अवतारात ते काही केवळ व्यावहारिक दृष्टीनेच वागले असे नाही, तर त्या रूपात त्यांनी आध्यात्मिक दृष्टीनेही तितक्याच पूर्णतेने वागावे आणि समोरच्या लोकांसमोर उदाहरण ठेवावे अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा त्यांनी महाभारताच्या रूपाने पूर्ण केली. महाभारतात त्यांनी सगळी थिअरी सांगितली आहे. ज्ञान आणि योग हे दोन्ही सांगितलेले आहेत आणि शिवाय भक्तीही दाखवून दिलेली आहे. प्रश्न: नकुल आणि सहदेव म्हणजे कोण? उत्तर: नकुल आणि सहदेव म्हणजे पंचप्राणांपैकी व्यान आणि उदान. त्यासाठी या वायूंचे जे गुणधर्म सांगितले आहेत ते माहीत हवेत. तसेच नकुल आणि सहदेव यांचे सुद्धा स्वभाव विशेष माहिती पाहिजेत, म्हणजे मग त्यांची योग्य रीतीने तुलना करता येईल. महाभारत आणि पातंजल योगसूत्रे यामध्ये या संदर्भातील बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. हठयोग प्रतिपिका वगैरे ग्रंथातही त्या सूत्ररूपाने सापडतील. महाभारतात जे घडले ते योगामध्ये अगदी बरोबर परफेक्ट बसते. ते प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात बसवता येते. थोडक्यात महाभारत फक्त बाहेरच नाही तर आतमध्ये सुद्धा घडवता येते असा त्याचा अर्थ झाला. मात्र कोणी एखादी साधीसुधी व्यक्ती हे कार्य सिद्ध करू शकेल असे नाही. ते जर तसे घडवायचे असेल तर त्यासाठी तेथे श्री भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे. त्याशिवाय ते जमणार नाही हे निश्चित. कृपाचार्य आणि भीष्माचार्य हे कौरवांच्या बाजूने होते. मग शास्त्र आणि धर्मनिश्चय हे वासनांबरोबर का? वासनांचा जरी कितीही कल्लोळ असला तरी शास्त्र जर त्यांच्या बरोबर असेल तर त्या काहीही करू शकत नाहीत. मनावर जर आचरणाच्या मर्यादांचा निर्बंध हवा असेल तर तो शास्त्रांमुळे आपोआपच मिळतो. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा हस्तिनापुरासाठी होती, ती कौरवांसाठी नव्हती. धर्मनिश्चय हा केवळ त्या योगासाठी असतो, कारण नरदेहाचा सगळ्यात चांगला उपयोग करणे म्हणजे योग आचरणे. तोच निश्चय आहे जो अंतःकरणात असतो. तो प्राणात कधीच येऊ शकत नाही. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे प्राणात येत नाहीत. म्हणून भीष्म हे पांडवांबरोबर येऊ शकत नाहीत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे कायम वासनातच राहणार. पण त्यांच्यातले चित्त जर जागृत राहिले तर श्री भगवंतांचे अधिष्ठान तिथे येते. हाच त्यातला अर्थ आहे. आपला जीव, आपलेच प्राण आणि आपल्याच वासना यांचे ते अंतरंग युद्ध आहे. महाभारत हा आतला योग आहे आणि तो तसाच घडायला हवा. हे सर्व 1994 साली अमेरिकेतील न्यू जर्सी येथे श्रावण मास अनुष्ठान